तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वापस एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर लई दिवस झाला आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतो, म्हणून म्हणलं जरा बाहेर जावं. आणि आमच्या वहिनी अंकलची अॅनिव्हर्सरी सुद्धा होती, म्हणून म्हणलं की प्लॅन केला जरा अलिबागला जाऊ. मग काय, मुंबईच्या खंडाळा घाटाचा व्ह्यू एन्जॉय करत तेवढ्याच बाळवांच्या मेंढ्या सुद्धा दिसल्या. मग घाट उतरल्यावर नाश्ता केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पुढे जातच वाटलं नव्हतं की एवढं ट्रॅफिक लागेल. ट्रॅफिक मध्ये 2 तास थांबून गाडी सुद्धा थकली. मग म्हणलं आता गाडीला पण जरा एनर्जी ड्रिंक नाही तर एनर्जी गॅस देऊ. मग पोहोचलो अलिबागला. आता हे नक्की जहाज आहे का क्रेन आहे हे तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि एवढा विचार न करता पुढे निघालो तर जंगलात जरा मागं बघत बघत पोहोचलो किल्ल्यावर. ते कोणता, जंजिरा किल्ल्यावर. आणि तिथे गेल्यावर समजलं की 4 दिवस आधी बोटी बंद करून टाकल्यात कारण पाणी वाढलंय. मग म्हणलं आता आलोयच तर फोटो तरी काढू. आणि ऊन इतकं लागत होतं की नाही, त्यामुळे थोडे लिंबू पाणी पिलं. मग म्हणलं किल्ल्यावर तर नाही पण बीचवर तरी जाऊ. मग काय, तिथंच काशीद बीच जवळ होतं म्हणून तिथं गेलो. मग काय, थोडे फोटो काढले आणि निघालो रूमवर जायला, कारण अॅनिव्हर्सरी पण करायची होती. पुढे जाताच एवढं ट्रॅफिक लागलं आणि इथले रस्ते की नाही इतके बारीक होते की काही विचारू नका. मग 2 तास घालवून म्हणलं आता पहिलं जेवण करून घ्या. आता इथं की नाही तुम्हाला ताटं दिसायलीत कारण आमचे फोन झालते ऑफ. मग काही जेवण होईपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये फोन चार्ज केला आणि हॉटेल पासून की नाही आपलं कॉटेज 5 मिनिटावर होतं. मग कॉटेजवर गेलो आणि पहिलं आंघोळ करून केक कट केला. आणि इतका उशीर झाला की काही डेकोरेशन पण करायचं जमलं नाही. केक कट करून मी तर गेलो डायरेक्ट झोपायला. आणि फुल व्लॉग पाहायचा असेल तर आपल्या युट्यूबवर टाकलाय आणि लिंक बायोमध्ये, आणि तेवढं फॉलो करून घ्या पार्ट 2 साठी.